नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे, कारण लाडक्या बहिणींनी मतांच्या स्वरूपामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. तर त्यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये इतकी केलेली आहे. तर उद्या तुम्हाला जो 6वा हप्ता आहे 2100 रुपयांचा, तर तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु काही महत्त्वाचे सुद्धा लाभ घोषित केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सविस्तर माहिती आलेली आहे. आत्ताच काही मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांचा विजय झालेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्व महिलांनी त्यांचा कौल हा एकनाथ शिंदे साहेबांना मतांच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. त्याच स्वरूपामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी काही महत्त्वाचे लाभ सुद्धा घोषित केलेले आहेत. तर त्याच्याच पुढे बघू शकता, राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब झालेले आहेत. तर त्यांचा भरघोस असा मोठा विजय झालेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून पाहायला मिळणार आहेत. पुढील 5 वर्षांमध्ये काय काय महिलांसाठी आणि आजपासून काही नवीन निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. तर बघा, उद्यापासून 3 मोठे लाभ सुरू होणार आहेत. त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या 3 लाभांचे जे पैसे आहेत तर ते खात्यावरती जमा होणार आहेत. तर राज्यामधील सरसकट सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी मीडियासमोर सर्व मीडियाला स्पष्ट सांगितलेलं आहे की हे लाडक्या बहिणींनी दिलेला आशीर्वाद आहे. त्यामुळेच माझा आज विजय झालेला आहे आणि मी मुख्यमंत्री सुद्धा झालेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती अगदी सविस्तर आलेली आहे. सोबतच जे 3 लाभ आहेत तर ते 3 लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि ज्यांना मिळतील तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा बघून घेऊयात. तर त्याच्याच पुढची जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तर असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत की ज्यांना 7,500 रुपये मिळाले होते तर त्यांना बाकीचे सुद्धा इतर लाभ देणार आहे आणि डिसेंबर महिन्याचा जो 2100 रुपयांचा हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे. त्याची सुद्धा तारीख आलेली आहे. बघा, राज्यामधील 80% महिलांना 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळालेले होते. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले होते. परंतु आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे जे पैसे होते तर ते पैसे कोणालाही मिळाले नव्हते. बघा, आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर. तर 24 नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये रक्कम म्हणजेच लाडकी बहीण योजनेची रक्कम 600 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे. आणि सोबतच आधार लिंक केलेलं नसेल तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या आज करून घ्यायचं आहे. सोबतच अजून 3 लाभ सुद्धा आलेले आहेत. परंतु हे 3 लाभ मिळवण्यासाठी काही अपडेट करायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. सोबतच राज्यामधील जेवढे पण रेशनधारक असतील आणि गॅस कनेक्शन असतील तर त्या सर्व रेशनधारक आणि गॅस ग्राहकांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाचा असा आदेश सुद्धा दिलेला आहे. बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती सुद्धा पैसे सुरू करणार आहेत. बघा, पहिला मोठा लाभ लक्षात घ्या, तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुरू करणार आहेत. सोबतच ज्या माता भगिनींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला होता अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु अजून एक लाभ राहिलेला आहे, तो सुद्धा सविस्तर बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण राहणार नाही. परंतु हा लाभ कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे ते सुद्धा लक्षात घ्या. प्रमुख याच्यामध्ये 20 जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पुणे जिल्हा आहे, सोबतच मुंबई आहे, सोलापूर, अमरावती प्रमुख या 4 जिल्ह्यांमधील महिलांना हे पैसे येतील. सोबतच काहीच दिवसांमध्ये नागपूर असेल, वर्धा असेल, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या साईडला सुद्धा हे पैसे जमा होणार आहे. सोबतच तुम्हाला जो 3,000 रुपयांचा बोनस होता, जर या बोनसचे पैसे मिळाले नसतील तर ते सुद्धा मिळणार आहेत. परंतु हा बोनस ऑक्टोबर नोव्हेंबरचा होता, त्याच्यामुळे काही महिलांना 7,500 मिळाले असतील तर तुम्हाला हा बोनस मिळालेला आहे. परंतु ज्यांना अर्धवट पैसे मिळाले आहेत तर त्यांना मागचे सुद्धा पैसे याच महिन्यामध्ये जमा होणार आहेत. सोबतच तुम्हाला जर अजून 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, सोबतच सातारा असेल, मुंबई सिटी असेल, सिंधुदुर्ग असेल या भागांमध्ये सुद्धा या बोनसचे पैसे असतील किंवा इतर लाभसुद्धा या जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहेत. बघा, एकनाथ शिंदे साहेबांचा अगदी मोठा असा विजय सुद्धा झालेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व महत्त्व हे लाडक्या बहिणींना दिलेलं आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमुळे
माझा रिझल्ट असेल किंवा मी उमेदवारीमधून पूर्णपणे पात्र ठरलो, भरपूर लीड देऊन सुद्धा माझा तुम्ही विजय केलेला आहे. म्हणजे सगळं श्रेय हे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. बघा, काही विरोधकांनी योजना बंद करू असं सुद्धा सांगितलेलं होतं, त्याविषयी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अगोदर काय सांगितलेलं होतं की तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस दिलं तर आम्ही ही योजना पुढे सुरू ठेवू. बघा, तुम्ही सुद्धा मतांचं बक्षीस 100% दिलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही अस्तित्वात कंटिन्यू राहणार आहे. म्हणजेच अजून 5 वर्ष तरी तुम्हाला काहीच अडचण नाही. बघा, दुसरं जर सरकार आलं असतं तर योजना बंद होणार होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यामुळं ही योजना कमीत कमी जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा काळ असेल तोपर्यंत योजना सुरूच राहणार आहे, असं सुद्धा त्यांनी मीडियासमोर स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु याची रक्कम आम्ही 3,000 रुपये इतकी करणार आहोत. सध्याच्या स्थितीला 2100 रुपये इतकी रक्कम केलेली आहे, परंतु काही कालावधीनंतर 2100 रुपयांचे 3,000 रुपये सुद्धा करणार आहे. बघा, काही महिलांच्या मनामध्ये प्रश्न असेल की दिवाळी बोनस आम्हाला आलेला नव्हता. बघा, याच्यामध्ये तुम्हाला आतापासून जे 3 लाभ मिळणार आहेत तर ते 3 लाभ कोणते आहेत की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे, सोबतच ज्यांना दिवाळीला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा जो बोनस ठरवण्यात आलेला होता, जर ते 3,000 मिळाले असतील तर तुम्हाला अजून 3,000 रुपये मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला अजून काही सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाचे अशा योजना असेल किंवा इतर लाभसुद्धा देण्याचं घोषित केलेलं आहे. लेक लाडकी असेल किंवा वयश्री योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा महिलांसाठी शिलाई मशीन, पिठाची गिरण यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा समाविष्ट करून सर्व माता भगिनींना सक्षम सुद्धा बनवणार आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा हा विजय नसून तर राज्यामधील सर्व माता भगिनींचा हा विजय आहे असं सुद्धा मानण्याचं कारण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एकनाथ शिंदे साहेब थोड्या मतांनी निवडून आलेले नाहीत. सोबतच त्याच अनुषंगाने आणि त्याच आनंदाने एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व माता भगिनींना सक्षम बनवण्यासाठी बघा, पहिली योजना आहे शिलाई मशीन योजना आहे, मुख्यमंत्री वयश्री योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा तुम्हाला पेटाची गिरण यांसारख्या ज्या ज्या योजना आहेत तर त्या सर्व योजनांचा लाभ थेट तुम्हाला देण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे पाठवले होते तशाच पद्धतीने इतर योजनांचे पैसे सुद्धा पाठवणार आहे. फक्त आश्वासन देणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जर मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. परंतु सर्व विजयाचं श्रेय लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या राज्यातील सर्व माता भगिनींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड असेल किंवा इतर काही अपडेट असतील तर त्या लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सुद्धा या योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये येतील. त्यामुळे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.